सांगत होतो की 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करूनही आपण केलेलं एकही काम या ठिकाणी यांना दाखवायला नाही। 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला त्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। आणि आज या ठिकाणी मराठी माणसाला साथ घालतायत। अरे तुमच्यातला आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही मराठी माणसासाठी त्या बीडीडी चाई मध्ये 560 फुटाचं घर निर्माण केलं आणि तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार करून या ठिकाणी आपला बंगला नंबर 2 तयार केला। बंगला नंबर 2 आपण तयार केला। मराठी माणसाच्या गप्पा करतात, दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% वर हे जगतात आणि मराठी माणसाच्या हे गप्पा करतात। या ठिकाणी अनेक उद्योगपतींची नावं घेतली, म्हणाले महायुतीचा महापौर होईल तर मुंबईचा अदानिस्तान होईल। अरे उद्धव ठाकरेंचा महापौर होईल तर मुंबईचा पाकिस्तान होईल। आणि या ठिकाणी उद्धव जींपासून उद्धव मामू पर्यंत यांचा जो प्रवास झालेला आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला। बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानला तुमच्या उमेदवारांनी त्यांच्या बरोबर प्रचार केला। या ठिकाणी तुमच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते आणि शार्जिल इस्लाम आणि उमर खालिदला बेल मिळाली नाही म्हणून आदित्य ठाकरे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, चिंता व्यक्त करत होते। हा तुमचा प्रवास आहे। आणि आज या ठिकाणी काल जे प्रेझेंटेशन केलं, अरे तुम्ही त्यांना तुमच्या घरामध्ये बोलवून गळ्या भेटी घेतल्या होत्या, त्यांना आलिंगन घातलं होतं। अरे तुमची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकवता। तुमची मुलं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकतात आणि तुम्ही या ठिकाणी मराठी माणसाच्या गप्पा करता। आणि हा तुमचा ढोंगीपणा आहे, हा तुमचा दुटप्पीपणा आहे। आणि तुमच्या या ढोंगीपणाच्या आणि दुटप्पीपणाच्या भूमिकेला मुंबईकर जनता येणाऱ्या 15 तारखेला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या या भूमिकेचा समाचार घेतल्याशिवाय ही मुंबईकर जनता गप्प बसणार नाही। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी, मुंबई शहराचा विकास घडवण्यासाठी आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याकरता मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना साथ द्यावी, त्यांचे सहकार्य करावे, जेणेकरून मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकेल, या मुंबईकरांचं स्वप्न साकार होईल। विश्वास तेरी शक्ति है, संघर्ष तेरी भक्ति है, तेरा कर्म ही तेरी विजय है, तेरी विजय है, तेरी विजय है। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। खूप खूप धन्यवाद माननीय अमित साटम जी। मी यापुढे शिवसेनेची तोफ माननीय रामदास कदम यांना विनंती करतो की